माळ्याची मका आणि कोल्ह्यांचं भांडण याचे अर्थ तसे अनेक होऊ शकतात। पण एक अर्थ असाही होतो की शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल पिकवायचा आणि विक्रीसाठी ठोक बाजारात घेऊन जायचा आणि मग त्याच मालावर अधिक नफा कमावण्यासाठी दलालांनी आपापसात भांडत राहायचं। पण शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचा योग्य तसा भाव मिळतच नाही आणि मग जो माल 5 रुपये किलो भावांनी विकला जातो तोच माल फिरत फिरत येऊन त्याच शेतकऱ्यांना 50 रुपये किलो भावांनी पुन्हा खरेदी करावा लागतो। म्हणजेच मालही शेतकऱ्यांचाच आणि थट्टाही शेतकऱ्यांचीच होते आणि मग अधिक काही ह्या नफेखोर कोल्ह्यांना बोलायला जावं तर मग अधिकच नुकसान शेतकऱ्यांचंच होतं। म्हणजे काय, शेतकरी राजा नुसता खाऊ घालण्यापुरताच आहे का, असाही मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहतो।